नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आम्ही आत्ता ठाण्यात आहोत आणि तुम्ही जी मालिका बघताय, जिच्यावर प्रेम करताय, लक्ष्मी निवास, त्या मालिकेला लोकप्रिय करण्यात खूप मोठा वाटा असलेल्या हर्षदाताई माझ्याबरोबर आहेत. तुमचं खूप अभिनंदन. खूप धडाक्यात सिरियल सुरू आहे आणि आज आपण भेटतोय ते खूप महत्त्वाचं सिक्वेन्स सुरू आहे. भावना सिद्धूचं हळद, लग्न सगळंच घडणार आहे. काय काय घडतंय सध्या तुमच्याकडं? सध्या सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आमच्या सेटवर. कारण आता हे एक घर झालेलं आहे. हा असा मोठा परिसर तुम्ही बघितला असेल की 3 फ्लोअर्स आहेत इथे. आणि जसं रसिक प्रेक्षकांना माहिती आहे की एक पायनियर मालिका आहे लक्ष्मी निवास झी मराठीवर. पहिल्यांदा 1 तासाचा दैनंदिन असा हा काय म्हणतात त्याला रोज महा एपिसोड अशी ही मालिका आहे. आणि देवाची कृपा आहे, आईवडिलांचा आशीर्वाद आहे की शो खूप छान चाललेला आहे. सध्या झीवर तो नंबर 1 आहे. आणि त्याला कारणीभूत खूप गोष्टी आहेत. तर मुळात महत्त्वाचं म्हणजे गोष्ट भावनांना हात घालणारी गोष्ट आहे, कुटुंबाची गोष्ट आहे, आईवडिलांची, मुलांची गोष्ट आहे. आणि प्रत्येक आठवड्याला मला वाटतं की काही ना काहीतरी हाय एंड ड्रामा गोष्टीत आणि गोष्टीतल्या पात्रांबरोबर घडतो आहे. आणि म्हणूनच मला वाटतं ती मालिका खूप रंजक होत चाललेली आहे. बरोबर. आणि आत्ताच तुम्ही उल्लेख केला की 1 तासाची मालिका आहे, तरी तुम्ही खिळवून ठेवताय. पण रोज एवढा कॉन्टेंट चांगला क्रिएट करणं ही अवघड गोष्ट आहे. किती तारांबळ उडतीये तुमची? किती तास द्यावे लागत आहेत तुम्हाला? नाही, मला गंमत तीच वाटते की मालिका तासाभराची असली तरी पात्र खूप आहेत ह्यात. त्यामुळे एकाच्या खांद्यावर काही असं बर्डन येत नाही खरं. हां, म्हणजे दगदग धावपळ कोणाची होत असेल तर ती प्रोड्युसरची, वाहिनीची. कारण प्रोड्युसर, वाहिनी, लेखक हे सगळे मिळून ठरवतात. आणि त्यानंतर एकदा त्यांनी सगळं ठरवल्यानंतर इथे आमचे जे दिग्दर्शक आहेत, सध्या 2 दिग्दर्शक आहेत आमचे, नितीन काटकर म्हणून आहेत आणि अजयजी म्हणून आहेत. तर त्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. कारण जितक्या शांतपणे एक नॉर्मली इतकी वर्ष मी बघते की अर्ध्या तासाचा भाग करताना सुद्धा लोकांना कधी कधी डे नाईट काम करावं लागतं. पण आम्ही तासाभराची मालिका रोज सोमवार ते रविवार असं करतो. तरी पण अशी परिस्थिती येत नाही आहे की लोक इथे खुर्च्या टाकून झोपले आहेत किंवा मेकअप रूममध्येच आहेत, असं नाही होत. खूप छान पद्धतीने दिग्दर्शक दिवसभरातलं काम संपवतात किंवा त्यांचा होल्ड आहे आता या सब्जेक्टवर. आणि दोन्ही दिग्दर्शक आमचे तसे जी सकाळी त्यांची एनर्जी असते तीच रात्री असते. खूप कमी वेळ, असं कमी एखादा दिवस असतो जेव्हा थोडंसं एक्सटेंड होऊन काम करायला लागतं. पण अदरवाईज जसं मी म्हटलं की रोज 2 युनिट्स किंवा 3 युनिट्स लागतात. कारण हे एका युनिटवर होणारी मालिका नाही आहे. कारण ओव्हरऑल मालिकेचे काहीतरी 44 मिनिटांचा तो भाग असतो रोजचा. सो येस, मला वाटतं जेव्हा तुमची टीम छान असते, म्हणजे टेक्निकल टीम जेव्हा सक्षम असते, तेव्हा मग ॲक्टर्स आरामात काम करू शकतात. आणि येस, ह्या शोमध्ये टेक्निकल टीम भन्नाट आहेच, वाहिनी उत्तम आहे. आणि मला वाटतं जो सेट ऑफ ॲक्टर्स आहेत, म्हणजे जेवढी पात्र इथे आलेली आहेत ती सगळी पात्र ते पात्र दिसतात, मन लावून काम करतात. आणि मला वाटतं तेच या यशाचं रहस्य आहे. तुम्ही आता टीमवर्कचा उल्लेख केलात आणि टीमवर्क जमण्यासाठी तुमचं जेलिंग खूप महत्त्वाचं असतं आणि ते तुमच्या सेटवर होतंय. काय सेटवरच्या तुमच्या गमती जमती असतात? आणि तुम्ही तर लाईव्ह वायर आहात, म्हणजे सर्वात सिनियर असून तुम्ही सगळ्यांना खूप हसत खेळत छान. मला नेहमी वाटतं की ना, वातावरण जसं सेटचं असेल त्या प्रमाणात मालिका होत जाते असं मला वाटतं. म्हणजे माझा विश्वास आहे की सगळे आनंदी असतील, सगळे खुश असतील, तर मालिका लोकांच्या मनापर्यंत खूप छान पोचते किंवा त्याचे एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात ज्याच्यामुळे त्या मालिकेला यश मिळत जातं. आणि इथे तेच आहे की एकतर प्रत्येकाला कामाची आवड आहे, प्रत्येकाला आपलं काम छान कसं होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि मी जसं नेहमी म्हणते की माझ्या भाग्यात आहे खूप छान माणसं, खूप छान कलिग्स येणं. आणि तेच इथे सुद्धा झालेलं आहे. म्हणजे इथली साधारणतः सगळीच मंडळी आहेत ज्यांची माझी ओळख आहे, पण काम मी पहिल्यांदा करते. म्हणजे अगदी तुषारदादांपासून अक्षयापर्यंत ते दिव्यापर्यंत सगळ्यांचा माझा परिचय आहे, पण काम पहिल्यांदा करते. पण मला वाटतं आमचा पहिला भाग बघितला तेव्हासुद्धा कोणी म्हणणार नाही की लोक पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. सो भन्नाट टीम आहे, सगळे मजेदार आहेत, सगळ्यांना कामात इंटरेस्ट आहे, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची वाटते मला. आणि
प्रत्येकाला असं वाटतं की दुसऱ्याचं काम चांगलं व्हावं. त्या ह्यानेच मला वाटतं करतात. ते टीमवर्क जेव्हा असतं ना तेव्हा काम आणखीन छान होत जातं. खाणं हा तुमचा वीक पॉइंट आहे. तर हे नवीन कलाकार तुमचे खूप लाड करतात. काय काय तुम्हाला देतात तर तेही आपल्या प्रेक्षकांना सांगा. अगदी अगदी म्हणजे मला असं वाटतं की इथे आम्ही सगळेच खवय्ये आहोत. पण जसं आमच्याकडे एक नीलू म्हणून जी आहे, जी कल्याणीची भूमिका करते, ती सकाळी उठून सगळ्यांसाठी टिफिन वगैरे बनवून आणते. आय थिंक इथे प्रत्येकजण आपापला टिफिन घेऊन येतो किंवा टिफिन्सपेक्षा इथे संध्याकाळची आमची एक वेळ असते 5 नंतरची कॉफी पिण्याची. तेव्हा प्रत्येकजण आपल्या रूममधला काही ना काहीतरी खाऊ आणून टेबलवर ठेवतो आणि मग त्याचा फडशा पाडला जातो. तेव्हा अगदी आतुरतेने संध्याकाळच्या नाश्त्याची वाट पाहिली जाते किंवा बाहेरून काहीतरी मागवलं जातं. आणि एकत्र चहा आणि कॉफी पिणे हा सगळ्यांचा इमोशनल ट्रिगर पॉईंट आहे असं मला वाटतं. खूप छान. एक शेवटचाच प्रश्न विचारतो, थोडासा वेगळा आहे पण महत्त्वाचा आहे म्हणून विचारतो. हिंदीच्या सक्तीकरणाचा विषय सध्या खूप गाजतोय. तुम्ही इतकी वर्षे इतकं चांगलं काम करताय, मराठी हिंदीत दोन्हीत काम केलं आहे. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत या विषयाबद्दल किंवा हा जो काही वाद उद्भवला आहे त्याच्याबद्दल? वादाचे विषय आपण काढूयाच नको. काढायला नको पण तरी पण मला वाटतं माझी मातृभाषा मराठी आहे आणि मी अनाहूतपणे कुठल्याही भाषेतला माणूस असेल समोर तर मराठीत बोलायला लागते. आणि खूप छान माणसं या जगात आहेत जे वाद निर्माण करतायत त्यांची संख्या मला वाटतं खूप कमी आहे. आणि मला वाटतं मी प्रत्येक भाषेवर प्रेम करते. अनफॉर्च्युनेटली सगळ्या भाषा मला बोलता येत नाहीत पण मराठी, हिंदी, इंग्रजी, थोडी थोडी गुजराती असं मला सगळं आवडतं. आणि मला विचाराल तर माझा जन्म मुंबई महाराष्ट्रात झालेला आहे. माझी मातृभाषा मराठी आहे. तर मला इतर कुठल्याही भाषेबद्दल काही विचारणं चुकीचं ठरेल. माय मराठी, मी मराठी. खूप छान हर्षदा, इथं तुम्ही अतिशय छान उत्तर दिलेलं आहे. कारण तुमचं करिअर हे सगळ्याच भाषेत झालं आहे तरी पण मराठी ही आपली भाषा असल्यामुळं तुमचं त्याच्याबद्दलचंही मत तुम्ही व्यक्त केलं. तर मला वाटतं ही मालिका आत्ता खूप छान चालली आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू आणि पुन्हा असे येत राहा. अगदी अगदी भेटू पुन्हा. धन्यवाद.